मित्रांनो, तर आता आम्ही आलो लोणावळा स्टेशनला आणि आज आपला जो ट्रेक आहे, आता जो आम्ही ट्रेक करणार आहोत तो आहे लोणावळा ते भीमाशंकर. आणि आता आपण लोणावळापासून उदयवाडीला जाणार आहोत आणि हा सगळा ट्रेक पूर्ण पायी करणार आहोत. जवळजवळ 70 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. तर बघूयात आपल्याला किती वेळ लागतो पोचायला आणि पुढचा प्रवास तुम्हाला पुढे दिसेलच. तर मुंबईवरून आम्ही रात्री 8:30 वाजता नागरकोइल एक्सप्रेस पकडली आणि 11:15 वाजता लोणावळ्याला उतरलो. आम्ही लोणावळ्यावरून उदयवाडीला जाऊन मुक्काम करायचं ठरवलं होतं. लोणावळ्यावरून उदयवाडीचे अंतर 14 किलोमीटर आहे. अंदाजे 3-3.25 तासात आपण उदयवाडीला पोहोचतो. आम्ही अंदाजे 3च्या दरम्यान उदयवाडीत पोहोचून एका मंदिरात मुक्काम केला. सकाळी लवकर उठून आम्ही उदयवाडीतच पोटभर नाश्ता करून लगेचच ट्रेकला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहोत उदयवाडी गावात आणि काल रात्री आम्ही इकडे एका मंदिरात मुक्काम केला होता. आता सकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही आता नाश्ता वगैरे करून मूळ ट्रेकला सुरुवात केली आहे. इथून आम्ही जाणार आहोत कुसूर गावात, जे इथून 15 किलोमीटर अंतरावरती आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो तिकडे पोचायला आणि त्याचा पुढचा अपडेट तिथेच देतो. लोणावळा ते भीमाशंकर हा ट्रेक अतिशय सुंदर असला तरी या ट्रेक दरम्यान आपली शारीरिक क्षमता नक्कीच तपासली जाते. हा ट्रेक लोणावळ्यावरून सुरू होऊन भीमाशंकर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे, तिकडे जाऊन संपतो. हा ट्रेक जवळजवळ 60 ते 65 किलोमीटरचा आहे. तर हा आपला लोणावळा ते भीमाशंकर पूर्ण पायी प्रवास सुरू आहे आणि आज आमचा पहिलाच दिवस आहे. काल रात्री आम्ही आलो आहे आणि आज आम्ही सकाळी 7 वाजता ट्रेकला सुरुवात केली आहे. आता उद्या आम्ही भीमाशंकरला पोहोचणार आहोत. ते किती वाजता ते तुम्हाला मी सांगेनच. तोपर्यंत तर तुम्ही बाकीचा प्रवास बघा कसा वाटतोय ते. जो डोंगर दिसतोय, या डोंगरातून आपण असा वळसा मारत मारत आलो आहे. तर आता आम्ही वाटेत जे कोंडेश्वर मंदिर लागतं त्या मंदिरापाशी पोहोचलो आहोत. माझ्या मागे बघू शकता, हेच आहे कोंडेश्वर मंदिर. अंदाजे 11:15च्या दरम्यान आम्ही कोंडेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. तर या कोंडेश्वर मंदिरापासून मागे जी वाट जाते तीच आपल्याला कुसूर गावाकडे घेऊन जाते. वाट आपली पूर्ण मळलेली आहे आणि जागोजागी असे रिबन लावले आहेत. हे रिबन दिसल्यावरती आपण समजावं की आपली जी वाट आहे, आपण बरोबर वाटेवर आहोत. या पठारावर आम्ही नाश्त्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतला. इथून जाणारी ही वाट पुढे झाक किल्ल्याकडे जाते. तर आता आपण झाकच्या पठारावर आहोत. तर समोर जो आपल्याला डोंगर दिसतोय त्याच्या अगदीच मागे राजमाची आहे. तर इथे आपल्याला समोर ढाकचा जो किल्ला आहे आणि ढाकचा जो सुळका आहे तो आपल्याला दिसत आहे. तर आता आम्ही कुसूर गावाच्या इकडे जो मेन रस्ता आहे, जो तार रोड लागतो, तिकडे आलो आहोत. आणि सकाळी 7 वाजता आम्ही जो ट्रेक चालू केला होता ते आता 1:15 वाजलेत. बघूया इथून पुढे आम्हाला किती वेळ लागतो. कुसूर ते कळपेवाडी हे अंतर साधारण 14 ते 15 किलोमीटर आहे. काल रात्रीपासून अंदाजे 28 किलोमीटर आम्ही चाललो आहोत. आता हा डांबरी रस्ता पण 14-15 किलोमीटरचा आहे आणि त्याच्या पुढे पदरगड वाडी अजून 2 तास आहे. म्हणजे ते देखील 10 किलोमीटर तर सहज असेलच. त्यामुळे आजच्या दिवसात पण 30 किलोमीटर तर सहज होईलच. तर आता आपण आलो कळपेवाडीत आणि कुसूर गावातून आपण कळपेवाडीत आलो आहे. मग आम्ही चालत येणार होतो, पण काही कारणामुळे आम्ही थोडं अंतर चालत आल्यामुळे आणि त्याच्यानंतर काही कारणांमुळे आम्हाला जीप करावी लागली. कळपेवाडीत हे छोटंसं एक दुकान आहे. इकडे तुम्ही खाण्यासाठी काही घेऊ शकता किंवा तुमच्या पाण्याच्या बॉटल देखील इथे भरून घेऊ शकता. आता आपण कळपेवाडीतून निघालोय आणि आता मी चाललोय पदरगडवाडीला. इथून अंदाजे 1.5-2 तास लागतात वर जायला. तर बघूयात किती वेळ लागतो तर पोचायला तिकडे.
तर आपण हा ट्रेक लोणावळ्यापासून सुरू केला होता आणि लोणावळ्यापासून खूप गोल 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 फिरून आपण शेवटी आत्ता आपण भीमाशंकराच्या घेऱ्यात किंवा भीमाशंकराचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाजवळ आपण आलो आहोत. आत्ता जवळजवळ 40 किलोमीटर झालेत. तर आता आपण दीड तासात आजचा जो आपला मुक्काम आहे तिकडे जाणार आहोत आणि तिकडे राहणार आहोत आणि तिकडून उद्या सकाळी पहाटे लवकरच म्हणजे 5चं नियोजन आहे. तर बघूया 5 ते 6 होतीलच, पण जेवढं लवकर जमेल तेवढं भीमाशंकर मंदिरात जाणार आहोत आणि जमल्यास दर्शन पण घेणार आहोत. आता किती गर्दी आहे त्यावरती ते अवलंबून आहे, पण आमचा विचार तरी चालू आहे की दर्शन घ्यायचं आहे. तर बघूया कसं जुळून येतं ते. वाटेत आपल्याला हा सुंदर वॉटरफॉल लागतो. हा वॉटरफॉल तळपेवाडीपासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत आपल्याला या 3-4 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. तर आता आपण वांद्रे खिंडीत आहोत आणि इथून आपण शेवटचा जो पठार लागतो तिथे जाणार आहोत. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही पदरवाडीच्या जवळ आलो आहोत. तर आता आपण पोचलो आहोत पदरवाडीत आणि इथेच आपला आज रात्रीचा मुक्काम आहे आणि आपल्या पहिल्या दिवशीचा जो ट्रेक जो आहे तो इथेच आपला संपणार आहे. उद्या सकाळी आपण जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर भीमाशंकरला निघणार आहोत आणि जमल्यास दर्शनही घेणार आहोत. तर ते बघूयात किती गर्दी आहे मंदिरात, त्यावरती ते डिपेंड आहे. पदरवाडीमध्ये आम्ही काल रात्री सुरेश दादांकडे राहिलो होतो. आमची जेवणाची आणि नाश्त्याची सोय देखील सुरेश दादांनीच केली होती. मी स्क्रीनवर सुरेश दादांचा नंबर देत आहे. तुम्ही जर लोभिया ट्रेकला येणार असाल तर तुम्ही त्यांना नक्कीच संपर्क करू शकता. तर मित्रांनो आता आपण पदरवाडीत आणि हे जे मागे घर दिसते इथे आपण काल मुक्काम केला होता आणि आता आम्ही निघालो आहोत भीमाशंकरला. आता शेवटचं 2-3 तास चालायचं आहे. मग आम्ही भीमाशंकर मंदिरात पोहोचणार आहोत आणि मग तिकडून आम्ही बैलघाटातून म्हणजेच रानशेळवरून खाली उतरणार आहोत कोकणात. तर बघूयात किती वेळ लागतो अजून पुढे जायला. रात्री लोणावळ्यापासून हा ट्रेक सुरू केला होता आणि काल रात्री जेव्हा आम्ही इकडे पदरवाडीत पोहोचलो तेव्हा आम्ही जे अंतर बघितलं ते एकूण अंतर तोपर्यंत 50 किलोमीटर झालं होतं आणि अंदाजे आज 7-8 किलोमीटर तरी अजून चालायचंच असेल. आम्ही अंदाजे 60-70 किलोमीटर चालून ठेवलाच होतं. अजून एक 10 किलोमीटर शेवटचं राहिलं आहे. तर बघूया अजून किती वेळ लागतो आणि अजून भीमाशंकरला किती वाजता पोहोचतो तेही तुम्हाला मी कळवीनच. काल रात्री आम्ही तिकडून असे या डांबरी रस्त्यावरून आलो आणि इकडून पुढे गावी गेलो. ते आहे पदरवाडी, तिथे आम्ही मुक्काम केला होता आणि आता इथूनच पुढूनच त्या डांबरी रस्त्यावर न जाता पुढून दुसरीकडे एक वाट आहे. त्या वाटेवरून आपल्याला थोडं चढ आहे आधी आणि मग चढल्यावरती शेवटचा सगळा पट्टा जो आहे तो पूर्ण पठारच आहे. त्यामुळे थोडंच फक्त सुरुवातीला चढ आहे, तो चढून गेलो की मग आपल्याला पठारच लागणार आहे. काल रात्री या डांबरी रस्त्यावरून आम्ही असंच खाली गेलो. त्या तिकडे एक गाव दिसतंय आणि आता इकडून जी वाट जाते ती जाते भीमाशंकरला. तर आपल्याला जे समोर विंडमिलच्या पलीकडे दिसतंय ते आहे नाखिंडा आणि कदाचित कॅमेरामध्ये दिसत नसेल पण त्या नाखिंडाचं जे नेड आहे ते देखील दिसतंय आणि त्याच्या पलीकडेच कर्जत आहे.
या दोन घराच्या वास्तू जरी लागल्या तरी समजा आपण बरोबर मार्गावर आहोत. याला देखील तुम्ही लँडमार्क म्हणून घेऊ शकता. तर आता आपण आलोत खेतोबाच्या पठारावर. स्थानिक लोक ह्याला खेतोबाचा माळ म्हणून ओळखतात. हे आहे कमलादेवी मंदिर. आम्ही घेतोय हा बा. तर इकडे आहे कमलादेवी मंदिर आणि इथून जी खाली वाट जाते, ही वाट खाली जी जाते ना ती जाते भीमाशंकरकडे. हे समोर जे गाव दिसतंय हे आहे भोरगिरी गाव आणि त्याच्या मागे तिथे भोरगिरी किल्ला आहे. जे भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक करतात ते ह्याच वाटेवरून करतात. तर यार नदीला क्रॉस करायला अशी अल्टरनेट वाट आहे आणि आता अचानक पाऊस वर वाढला त्यामुळे एवढा नदीला फ्लो आलाय. नाहीतर ही नदी आपल्याला मधूनही पार करता येते, पण भर पावसात ही जी अल्टरनेट वाट आहे हीच निवडावी. आणि पाणी कमी असलं तरी मी तर सुचवीन की ह्याच वाटेने यावं. ही एकदम सोपी आणि सेफ वाट आहे. आता आपण आलो गुप्त भीमाशंकर इकडे. इकडे जवळच मंदिर आहे. जाऊया तिकडे पण आपण दर्शन घ्यायला. तर आता गुप्त भीमाशंकर मधून आम्ही दर्शन घेऊन पुढे भीमाशंकरला जात आहोत आणि एक साधारण 1-1.5 किलोमीटरचं तर राहिलं आहे. तर अंदाजे अर्धा तासात आम्ही तिकडे पोचूच. तर हे आता आपण बघू शकतो गुप्त भीमाशंकरकडून भीमाशंकरकडे जाणारा जो मार्ग आहे त्या वाटेवर हा इतका कचरा पडलेला आपल्याला दिसतोय. तर आता आम्ही सकाळी 7:30ला जो पदरवाडीतून ट्रेक सुरू केला होता ते आता 2 वाजत आलेत. आता पोचलो आहोत आणि हे थोडा जास्त वेळ लागला पण त्याची कारणं पण आहेत तशी. आणि 7:30 ते 2 वाजलेत तेव्हा आम्ही आता इथे पोचलो आहोत. आता खूप गर्दी असल्यामुळे दर्शन तर घेणार नाही आहोत. तर बघूया, खूप जास्त गर्दी असेल तर आम्ही आताही जाणार आहोत मुखदर्शनाला. बघूया. आज रविवार असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्ही कळस दर्शन घेऊन आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. भीमाशंकर मंदिरापासून 5 मिनिटं अंतरावरतीच भीमा नदीचं उगमस्थान आहे, जे आता आपण पाहायला जात आहोत. तर मित्रांनो, हेच आहे पवित्र भीमा नदीचं उगमस्थान. भीमा नदी ह्या ठिकाणी उगम पावली. हे जे पाणी आले हे पहाडातलं पाणी ह्या ठिकाणी आलं. इथून पाणी गुप्त मंदिरात खालीवर कुंडे, पलीकडे राम मंदिर, अलीकडे शंकर मंदिर, मध्ये कुंडामध्ये हे पाणी गेलं. तिथून पण गंगा चालू आली. खेड जाऊन पंढरपूरला ही भीमा नदी गेली. पंढरपूरला नाव चंद्रभागा दिलं
कारण त्या ठिकाणी गोल आकार घेतला तर मग नाव चंद्रभागा दिलं. कर्नाटकाला गेली, भीमा नावाने गेली. त्या समुद्रात जो मूर्ती आहे ना, या भीम नावाचा राष्ट्र होता. त्या भीमाच्या दोन्ही पत्न्या, त्यांची नावं संकिनी आणि डांकिनी. भीमाचं शंकरचं युद्ध झालं, भीम मारला गेला, त्या संकिनी आणि डांकिनी. शंकर काय म्हटले, आमचा पती मला, आमचा काय विचार, शंकरने सांगितलं तुमच्या पतीचं नाव पहिलं नंतर माझं, भीमा अधिक शंकर. नाव तुम्ही पुढे दिलं भीमा शंकर. भीमा नदी तो कुंभकर्णाचा मुलगा होता. तर आता आम्ही भीमाशंकरवरून निघालो आहोत आणि आम्ही जाताना आता रानशिळवरून जाणार आहोत. रानशिळ म्हणजे बैलघाट, त्या घाटावरून आम्ही कर्जतला उतरणार आहोत. आणि भीमाशंकरचा जो बस डेपो आहे त्याच्या मागे जे वॉशरूम्स आहेत तिथून ही वाट खाली जाते. चल तिकडे या, हे जे वॉशरूम आहे तिथून ही वाट खाली जाते, त्याच्या मागूनच. आता 3:30 झालेत आणि आम्ही रानशिळ घाट उतरायला सुरू केली आहे. साधारण 2-2.5 तास, साधारण 3 तास तरी लागेलच आम्हाला खाली उतरायला. तर आत्ता आपण इकडून वरून आलो आहोत. हा जो डोंगर दिसतोय हाच आहे भीमाशंकरचा डोंगर. आणि इकडून आपण अशा या घळीतून आलो आहोत. 3:30ला आम्ही उतरायला घेतलं होतं, आता 6 वाजलेत. आणि लँडमार्क म्हणून हे घर जे बनतंय ते तुम्ही ठेवू शकता. ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, न्यू माथेरान म्हणून. आणि इथून पुढेच डांबरी रस्ता लागतोय. हा डांबरी रस्ता पण जवळजवळ 2 किलोमीटरचा डांबरी रस्ता आहे. त्यानंतर आपण नांदगावात पोचतो. तिथून आपली जीप आहे, तिथून आपण कर्जतला जाणार आहोत. आणि इकडे समोर जो दिसतोय हा सिद्धगड आहे. आणि इथे आपण समोर बघतोय हा पदरगड आहे. तर अशा प्रकारे आपला लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक इथे येऊन संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.